एकच वाक्याचं आम्हाला आता नवीन सरकारचं परिपत्रक पाहिजे. कोणतीही शासकीय नोकरी ही कंत्राटी पद्धतीनं भरली जाणार नाही. हे एकच गोष्ट आम्हाला पाहिजे. सरकार कोणतंही असो, हे सरकार हे प्रस्थापितच असतं, ते जनतेचं कधी नसतं. हे सर्वपक्षीय नेत्यांनीच केलेला घोळ आहे हा कंत्राटी भरतीचा. म्हणजे 2020ला पण हा जी आर निघाला होता, 2014ला पण निघालेला होता. परंतु ह्यांनी आता जरा अति केलं की म्हणजे ह्यांनी 2.5 लाख पगार महिना पगार असलेली पदे ह्यांनी कंत्राटी भरतीत टाकली. कंत्राट भरती एक सुनियोजित अशा पद्धतीचं कट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या सर्वांनाच आहे आणि सगळेजण आपण ते बघतोय. यांना ह्यांचे स्वतःचे पक्ष वाचवायचेत, दुसऱ्यांचे पक्ष फोडायचेत आणि हे सगळं त्यांना करत बसायचे. पण इथल्या विद्यार्थ्यांचे, इथल्या शेतकऱ्यांचे, इथल्या कष्टकऱ्यांचे प्रमुख मुद्दे काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, याच्याकडे त्यांना काही एक घेणं देणं नाही आहे. म्हणजे मला हौस आहे का की मी 1000 रुपये भरून मी टाईमपास परीक्षा द्यावी म्हणून? अशी नाही ना, असा कोणताही विद्यार्थी करणार नाही ना. यामध्ये परीक्षा देणारामध्ये विद्यार्थी कोणता आहे, एकदा देवेंद्रजी फडणवीसांनी एकदा पुण्यातल्या पेठांमध्ये यावं, लायब्ररीमध्ये यावं आणि पाहावं. गणेश गुसिंगेचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल, त्याला नाशिकमध्ये पेपर फोडताना पकडण्यात आलं. तो 2-4 परीक्षेमध्ये टॉपर आहे. म्हणजे हे सगळं उघड असताना पण सरकार अशी दुटप्पी, म्हणजे खोटं बोल पण रिटर्न बोल असं करत असेल तर हे चुकीचं आहे. विद्यार्थ्याचा निषेध करणार. महाराष्ट्रामध्ये कंत्राट भरतीचा जो मुद्दा गाजत आहे, 2 दिवसापूर्वी सरकारने देवेंद्र फडणवीसजींनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राट भरती रद्द केली. कोणत्या दबावावरती रद्द केली? एक तर विद्यार्थ्यांच्या दबावावरती रद्द केली का राजकीय दबावावरती केली का येणाऱ्या निवडणुका पाहून निवडणुकाच्या दबाव पाहून त्यांनी कंत्राट भरती ही थांबवलेली आहे? हा प्रश्न पडलेला आहे. आणि याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की मला एक असं वाटतं की वारंवार हे सरकार असेल किंवा स्पेशल देवेंद्रजी फडणवीस असतील, हे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत का की मी आभाळातून पडलो आणि मी स्वच्छ आहे, माझ्या अंगाला रक्त नाही लागलं. जे काही गोष्ट घडेल, कंत्राट भरती असो किंवा याच्या मागची जी काय कोणतंही प्रकरण घडलं ते उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलं किंवा मागच्या सरकारने केले. हे का धुतलेल्या तांदळासारखे आहेत का? हे कंत्राट भरतीचं पाप जे मागच्या सरकारवरती घालत आहेत. 2 जून 1998ला कोणाचं सरकार होतं, त्यांनी GR आणला कंत्राट भरतीचा, त्यावेळेस त्यांचं सरकार होतं ना. त्यानंतर आता मागच्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं आहे? भारतीय जनता पार्टी प्लस त्यांनी कंत्राट भरतीवरती आणलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं सरकार आहे ना. तर यामध्ये आम्हाला मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, ह्या सरकारला एकच प्रश्न आहे की तुम्ही जो GR रद्द केलेला आहे त्याच्या मागं कोणती पार्श्वभूमी आहे आणि नवीन GR आणणार आहात त्यामध्ये तुम्ही काय मुद्दे टाकणार आहात, याबाबत आम्हाला जोपर्यंत क्लिअरिफिकेशन येत नाही तोपर्यंत ही कंत्राट भरती रद्द झाली का आहे आम्हाला हे क्लिअरिफिकेशन कळणार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यांचं स्वप्न काय असतं? काय करोडपती बनण्याचं स्वप्न असतं. कुठंतरी एक साधी सरकारी नोकरी मिळेल आणि त्या माध्यमातून आपला मध्यमवर्गीय आयुष्य आपण जगू, एक आपलं आयुष्य सुखर होईल असं असतं. पण ह्याच त्यांच्या स्वप्न संपवण्याचं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे कंत्राट भरतीच्या GRनं केलं होतं. बरं, हा GR कुणी आणला? तर हा GR सर्वपक्षीय आहे. हा आधीच्या महाविकास आघाडी सरकारने आणला आणि हा युती सरकारने आणला. पण आज ह्यांना रद्द करायची वेळ का आली? कारण की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले, त्यांची एकजूट दाखवली आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे सर्वपक्षीय ह्या कंत्राट भरतीच्या GRला विरोध झाला. सर्व समाजातील, सर्व जातीतील, सर्व भागातील विद्यार्थ्यांनी ह्यांना विरोध करा. कारण की ह्यांनी जे एक पाऊल पुढे टाकलं होतं की हे कंत्राट भरती करायचं टेंडर देणार कोणाला? आमदार, खासदार, मंत्र्यांच्या कंपन्यांना. बरं, हे आमदार गावाकडे शेतकरी पिचलेला आहे, शेतकरी शेतमजूर पिचलेला आहे. बरं, त्या शेतकऱ्याला स्वतःचा ऊस घालायचा आहे, ह्या राजकारण्याच्या कारखान्यावर जा, दूध विकायचं आहे, ह्या राजकारण्याच्या दूध संघावर जा आणि वर्षानुवर्ष अभ्यास करून त्यांचीच लेकरं जेव्हा गुणवत्ता असताना देखील ह्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या कंपन्यांचे उमरे नोकरीसाठी झिजवावे लागत असतील तर कुठंतरी हा खूप मोठा रोष विद्यार्थ्यांमध्ये होता. आणि ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी पक्ष, जातपात, धर्म बाजूला सारून जो कोणी उभा राहील कंत्राट भरतीच्या GRच्या विरोधात त्याच्या पाठीमागं उभा राहिले आणि सरकारलाही कळालं की हे जर रद्द नाही केलं तर महाराष्ट्रातला युवक येणाऱ्या काळात 2024ला ह्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं अजून पण आमची मागणी की कंत्राटी भरतीचा GR जो तुम्ही रद्द केला आहे तो त्याचं परिपत्रक काढा आणि आम्हाला पूर्ण माहिती त्याची हवी की तुम्ही नेमकं काय करणार आहेत. कारण की हे सरकार आम्हाला माहिती, हे शब्दाचा खेळ करणारं सरकार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती. आदित्यदादांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं एखादी गोष्ट करायची तर ते करतातच. पण ह्यावेळेस त्यांना महागार घ्यावी लागली, ते त्यांनाही कुठेतरी पचणार नाही. त्याच्यामुळे ते काहीतरी खोड घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु तुम्ही कितीही खोड घालण्याचा प्रयत्न करा, जर तुम्ही असं कुठेतरी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळात तर 2024ला तुम्हाला आम्ही जागा दाखवून देऊ. कंत्राट भरती हा मुद्दा फक्त कंत्राट भरती म्हणून बघायला नको असं मला वाटतं.
या सर्वांचं एक व्यवस्थेमध्ये काय नेमकं स्थान आहे आणि कंत्राट भरती एक सुनियोजित अशा पद्धतीचं कट आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही बघत असाल की भारतामध्ये गेल्या काही दशकांमध्ये डिसइन्व्हेस्टमेंटचं धोरण सरकार राबवत आहे आणि या डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून प्रायव्हेट कंपन्यांना आणि प्रायव्हेट कंत्राटदारांना या सरकारी योजनांमध्ये आणि सरकारी संस्थांमध्ये इनरोड्स निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि ते आता तडीस नेण्याचे काम ह्या कंत्राट भरती माध्यमातून केले जाते. तुम्ही आता बघत असाल की महाराष्ट्रामध्ये किती हजार शाळा, किती शाळा बंद पडत आहेत, सरकारी संस्थानांचं खाजगीकरण होतं आहे, फिया वाढत आहेत आणि याच्या माध्यमातून अशी खातरजमा केली जाते आहे की गरीब, शोषित, वंचित, बहुजन, दलित जनता ही शिकणारच नाही आणि ज्या अर्थी ती शिकणार नाही त्या अर्थी त्यांना ते प्रश्नही विचारणार नाही. सरकारी संस्थानं, सरकारी विद्यापीठं, सरकारी शिष्यवृत्त्या आणि कल्याणकारी योजना ह्या आपल्या लोकशाहीचा गाभा आहे आणि त्या गाभ्याला हात लावणं हे पर्यायाने लोकशाहीला हात लावणं आणि लोकशाहीच्या गाभ्याला अस्थिर करणं असंही आहे. त्यामुळे ह्या खाजगीकरणालाच ऐकून, ह्या खाजगीकरणाच्याच धोरणाला ऐकून आपण सर्व जनतेने एक दिलाने विरोध केला पाहिजे. कारण हा फक्त काही आपला विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे का? नाही. 2 वर्षापूर्वी 1 वर्षभर शेतकरी हे दिल्लीला आंदोलन करत होते. कोविडमध्ये काही शेतकरी तिथे मेलेत, हुतात्मे झालेत. हे कशाच्या विरोधात होते? अशाच पद्धतीच्या खाजगीकरणाविरोधात होते. आणि तीच वेळ मग विद्यार्थ्यांवर येते, तीच मग महिलांवर येते, मग ती कोणातरी कामगारांवर येते, मग कुठल्या तरी सरकारी कर्मचाऱ्यांवर येते, कुठल्या तरी मसुबावर येते किंवा मग पोलिसांवर येते. अशी बारीबारीने प्रत्येक समूहावर ही स्थिती येते. पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हे सुनियोजित एका व्यवस्थेचा भाग आहे आणि व्यवस्थेच्या भागामध्ये खाजगीकरण करणं, व्यापारीकरण करणं आणि बनियाकरण करणं. बनिया आणि गुजराती लोकांना अधिकाधिक फायदे कसे मिळतील, व्यापाऱ्यांना अधिकाधिक फायदे कसे मिळतील, ह्याचा सुनियोजित कट सरकार आणि त्यांचे पिठ्ठे हे जे हातमिळवणी करून हे सगळे चालवतात ह्या लोकांचा हा कट आहे. त्यामुळे शेतकरी जेव्हा रस्त्यावर येतात तेव्हा विद्यार्थ्यांना वाटतं हा आपला प्रश्न नाही आहे किंवा विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर येतात तेव्हा सामान्य जनतेला वाटतं की नाही काहीतरी विद्यार्थी काहीतरी निशुल्क आम्हाला ॲडमिशन द्या आणि फुकटात आम्हाला जेवण द्या अशा पद्धतीच्या मागण्या करता अशी तुच्छतेने सामान्य जनता बोलते. किंवा शेतकऱ्यांना जेव्हा आंदोलन केलं तेव्हा काही लोकांनी अफवा पसरवल्या की ते पिझ्झा खात आहेत. तर अशा पद्धतीने हे सगळं जे जनतेमध्ये पण एक भान निर्माण केलं जातं ते फेक न्यूजच्या माध्यमातून या सगळ्या व्यापारीकरणाला, बनियाकरणाला कसा पाठिंबा देता येईल या हेतूने हे सगळं नियोजनबद्ध असा कट आहे. हा कट सगळ्या जनतेने सामूहिकरित्या ओळखला पाहिजे आणि सामूहिक आवाजाने एक दिलाने याला विरोध केला पाहिजे. त्याशिवाय आपण फक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न सेपरेट करून बघितला आणि शेतकऱ्यांचा सेपरेट करून बघितला तसं ते आपल्याला दिसणार नाही. हा पूर्ण बनिया भांडवलशाहीचा प्रश्न आहे आणि हा पूर्ण इथल्या उच्च जातीय वर्गीयांच्या हितसंरक्षणासाठीचा केलेला कट आहे. तो कट समजून घेतला पाहिजे आणि सर्वांनी एक समूहाने लढलं पाहिजे. आत्ताच वेगवेगळे कंत्राटीकरणावर राज्यभर आंदोलनं झाली. आंदोलनाची तीव्रता पाहून सरकारने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण जर करता तुम्ही मागील वर्षभर 1.5 वर्ष जर पाहिला तर केंद्र सरकारचा धोरण राहिला आहे की पहिल्यांदा एक धोरण जाहीर करायचा, लोकांची तीव्रता पाहून तो धोरण मागे घ्यायचा. उदाहरणार्थ तुम्ही आता ऐकलाच असेल की शेतकरी आंदोलन वर्षभर चालला आणि त्यांची परीक्षा पाहिली गेली. ही लोक किती दिवस इथं तग धरू शकतात. वेगवेगळ्या प्रकार अगदी खलिस्तानी म्हणण्या स्वतःच्या भारतातील शेतकऱ्यांनाच खलिस्तानी म्हणण्यापर्यंत आपली मजल गेली. शेवटी ही शेतकरी ऐकणार नाहीत आणि आपली मागणी मान्य करून घेतील या आशेनेच त्यांनी तो कायदा मागे घेतला. आता आता जो कंत्राटीकरण खाजगीकरणाचा जो GR आहे तोही GR याच माध्यमातून होता की विद्यार्थी याला कितपत प्रतिसाद देतील किंवा विरोध करतील हे सरकारनं पाहिलं आणि राज्यभर हे आंदोलन झाल्यामुळं त्याची तीव्रता बघून आणि विशेषतः म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका समोर पाहून त्याने हा GR मागा घेतला. आपला लढाई इथं संपतो का? तर नाही. उत्तर आहे की आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपल्याला माहीत असेल की आता सत्यशोधक चळवळीला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. सत्यशोधक चळवळीने आयुष्यभर मुक्त शिक्षण मिळालेच पाहिजे याच ध्येय धोरणाचा मार्ग अवलंबला होता की ग्रामीण भागापर्यंत लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे मुकुंदराव पाटील जे दिनमित्रकार होते ते नेहमी आपल्या वर्तमानपत्रात म्हणायचे की
तुम्ही शेतकऱ्यांना वीज पाणी किंवा विशेष सुविधा देऊन ते भागणार नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही शिक्षण दिला पाहिजे, जेणेकरून पिढ्यानपिढ्या त्यांचा उद्धार होईल. अशा विविध धोरणातून इथं आपल्याला वारसा आहे. परंतु आज शेतकऱ्यांवर प्रश्न निर्माण झाले की विद्यार्थी त्यात सामील होणार नाही, विद्यार्थ्यांवर प्रश्न निर्माण झाला की शेतकरी त्यात सामील होणार नाही. आपण विभागले गेलो आहोत. आपण सर्व शेतकऱ्यांवर जगणारे आहोत, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जेव्हा हात घातला जातो तेव्हा सर्वांनी एकत्रित उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा शेतकऱ्यांच्या मुलावर हात घातला जातो तेव्हा शेतकऱ्यांसहित सर्वांनी उठवलं पाहिजे. असा संघटित होणं आपण जर लढा दिला तर महाराष्ट्राला किंवा आपलं एकूणच एक खाजगीकरण धोरणाला आपण रोखू शकू. महाराष्ट्राची एकूण परिस्थिती आता काय चाललेली आहे आणि आपला महाराष्ट्र एकूणच खाजगीकरणाकडे किती झपाट्याने चालला आहे हे आपल्याला दिसतंय. जर आता विद्यापीठात आम्ही विद्यार्थी शिक्षण घेतो आहे, विद्यापीठामध्ये सुद्धा आज जवळपास म्हणजे 110 प्राध्यापकांची कंत्राटी भरती होते आणि काही विभाग जर आपण बघितले तर ते बंद पडायला लागलेले आहेत, जिथे परमनंट फॅकल्टी आता 1-2 वरती राहिलेली. आणि जर विद्यापीठासारख्या म्हणजे आता ही स्टेट गव्हर्नमेंट असं विद्यापीठ आहे आणि या ठिकाणी जर प्राध्यापक कंत्राटी बेसिसवरती, तीही एका डिपार्टमेंटची जर कॅपॅसिटी 8 प्राध्यापकांची असेल तर तिथं 3-4 प्राध्यापक काम करत आहेत. आणि अशी अवस्था जर असेल तर ग्रामीण भागातला जो की 70 ते 75% विद्यार्थी इथे येतो आहे आणि का तरी स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी हे आपल्याला परवडेल या हेतूने इथपर्यंत येतो आहे आणि त्याला वाटते कुठेतरी चांगलं शिक्षण आपल्याला मिळेल. पण अशी जर परिस्थिती विद्यापीठासारख्या ठिकाणची असेल तर आपल्याला माहिती आहे प्रायव्हेट कॉलेजेसची काय परिस्थिती आणि तिथली फीज बघता आणि एकूण सगळं कल्चर बघता ग्रामीण भागातला मुलगा शिकेल का नाही अशी खंत आहे. आणि आम्हाला तर असं वाटतं की आता आम्ही फर्स्ट पिढी लर्नर आहेत आणि आम्हाला असं वाटतं की आता आम्हीच फक्त शिकू का काय, पाठीमागचे आमचे बहीण भाऊ शिकतील का नाही असं मला तर वाटत नाही. आज विद्यापीठ पण मोठ्या प्रमाणावर स्टेट गव्हर्नमेंट विद्यापीठ असताना पण ते खाजगीकरणाकडे चाललं आहे. इथे हॉस्टेल्स नाहीत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आणि अशी एकूणच परिस्थिती म्हणजे हे विद्यापीठातलंच बोलतो आहे आपण, पण महाराष्ट्रभर हेच आपल्याला चित्र दिसतं आहे. आणि महाराष्ट्रातला आज प्रमुख जे काही सत्तेत बसलेले लोक आहेत ह्यांचं काय चाललं आहे ह्याची परिस्थिती आपल्या सर्वांनाच आहे आणि सगळेजण आपण ते बघतो आहे. यांना ह्यांचे स्वतःचे पक्ष वाचवायचे आहेत, दुसऱ्यांचे पक्ष फोडायचे आहेत आणि हे सगळं त्यांना करत बसायचं आहे. पण इथल्या विद्यार्थ्यांचे, इथल्या शेतकऱ्यांचे, इथल्या कष्टकऱ्यांचे प्रमुख मुद्दे काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत याच्याकडे त्यांना काही एक घेणं देणं नाही आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की इथला विद्यार्थी, इथला शेतकरी, इथला कष्टकरी ह्यांच्याच हातावरती हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे, ह्यांच्याच हातावरती हा देश उभा राहिला आहे. त्यांना परत एकदा लक्षात आणून घेण्याची वेळ आहे की आता आपल्याला काय करायचं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांनी म्हणा, सगळ्याच लोकांनी योग्य तो विचार करून सत्तेत बसवणारे आपले जे काही सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज महाराष्ट्र आणि देशामध्ये अतिशय विदारक परिस्थिती आहे. पब्लिक इन्स्टिट्यूट म्हणजे शैक्षणिक संस्था असतील किंवा जे स्वायत्त संस्था आहेत, संविधानिक संस्था आहेत, त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात हनन होत आहे. ते कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे. त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे, त्या मजबूत करणं गरजेचं आहे, जेणेकरून सामान्य माणसाचा लोकशाहीवरचा विश्वास बळकट झाला पाहिजे. नाही आता सरळ साफ खोटं ते बोलत आहेत, कारण की आम्ही वेळोवेळी पुरावे दिलेले आहेत, पेपर फुटलेले आहेत आणि विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. आता संभाजीनगरचं उदाहरण घ्यायचं झालं तर वनरक्षक परीक्षेमध्ये घोटाळा झाला. तो घोटाळा झालेला आरोपीला पकडल्यावर कळालं की तो 6 महिन्यापूर्वी पेपर फुटीमध्ये जेलमध्ये गेला, जामिनावर बाहेर आला, डबल पेपर फोडला. अशी घटना घडली आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणलं की पेपर वगैरे काही फुटत नाही, काही जण असंच अफवा पसरवतात. तर त्यांना एक उत्तर आहे की महाजनकोमध्ये पेपर फोडला आहे, आम्ही तो जाहीर केला आहे, आमच्याकडे तो पेपरही आहे आणि त्यांना पाहायचा असेल तरी येऊन तो पाहूही शकता. म्हणजे जर पेपर फुटत नाही तुम्ही म्हणतात, मग तुमचेच पोलीस आरोपींना अटक का करतात? आणि आमची सगळ्या महाराष्ट्रातील तरुण हा पेपर फुटीला विरोध करतोय आणि एकच मागणी करतो की पेपर फुटीवर कायदा करायचा, म्हणजे कडक शिक्षा होईल. आता जर पेपर फोडणाऱ्या माणसाला माहिती आहे की तो पेपर फोडून 2 दिवसात जामिनावर बाहेर येतो, तर त्याला कशाची भीती राहणार आहे? बरं, ते पेपर प्रत्येक परीक्षेच्या वेळेस आधी आम्ही सांगतो त्या संबंधित विभागाला जाऊन की इथं असं होणार आहे, हे लोक गैरव्यवहार करणार आहे, तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. आता गणेश गोसिंगेचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल, त्याला नाशिकमध्ये पेपर फोडताना पकडण्यात आलं, तो 2-4 परीक्षेमध्ये टॉपर आहे. म्हणजे हे सगळं उघड असताना पण सरकार अशी दुटप्पी, म्हणजे खोटं बोल पण रिटर्न बोल असं करत असेल तर हे चुकीचं आहे. विद्यार्थ्याचा निषेध करणार आहेत आणि 2024च्या इलेक्शनच्या वेळेस आम्ही हे लक्षात ठेवू. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विधिमंडळामध्ये ज्यावेळेस हे चालू होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडत नाही आणि जी MPSCची मागच्या काही दिवसापासून वाढलेली फीस असेल, 500ची 1000 झाली, म्हणजे डबल फीस वाढ झालेली आहे.
ही फीस वाढ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनं केले वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की यामध्ये टाईमपास म्हणून परीक्षा देणारे खूप मुलं आहेत, यामध्ये सिरियसनेस नसणारा जो वर्ग आहे तो फीस वाढवल्यामुळे खूप कमी प्रमाणात येईल आणि जे सिरियस असतील तेच येईल. म्हणजे हा कोणता अंदाज आहे की म्हणजे मला हौस आहे का की मी 1000 रुपये भरून मी टाईमपास परीक्षा द्यावी म्हणून? अशी नाही ना, असा कोणताही विद्यार्थी करणार नाही ना. यामध्ये परीक्षा देणारामध्ये विद्यार्थी कोणता आहे, एकदा देवेंद्रजी फडणवीसांनी एकदा पुण्यातल्या पेठांमध्ये यावं, लायब्ररीमध्ये यावं आणि पाहावं ग्रामीण भागातला मजूरदाराचा, शेतकऱ्याचा आणि एखाद्या कामगाराचा मुलगा आहे की तो इथं पैसे करून तो परीक्षा फीस भरतो, लायब्ररीचे फीस भरतो आणि एक टाईम जेवण करून तो त्याचा उदरनिर्वाह करून त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागामधून वेगवेगळ्या शहरामध्ये सुविधा असणाऱ्या ठिकाणी येत असतो. हे फडणवीस साहेबांनी येऊन एकदा प्रत्यक्ष पाहावं. IQ माहितीवरती काहीही न बोलता त्यांनी फीसवाढीवरती हे शब्द बोलणं हे चुकीचं आहे. माझं एक मत आहे की जसं राजस्थानमध्ये 600 रुपयामध्ये तुम्ही कोणतीही MPCची परीक्षा द्या किंवा कोणतीही सरकारी परीक्षा द्या, तसं धोरण महाराष्ट्रामध्ये MPC असेल, UPC असेल, हे धोरण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने राबवावं असं आमचं विद्यार्थी संघटना, विद्यार्थी आणि सर्वांमार्फत हे आमची सरकारला एक विनंती आहे. एकच वाक्याचं आम्हाला आता नवीन सरकारचं परिपत्रक पाहिजे. कोणतीही शासकीय नोकरी ही कंत्राटी पद्धतीनं भरली जाणार नाही. हे एकच गोष्ट आम्हाला पाहिजे. सरकार कोणतंही असो, हे सरकार हे प्रस्थापितच असतं, ते जनतेचं कधी नसतं. हे सर्वपक्षीय नेत्यांनीच केलेला घोळ आहे हा कंत्राटी भरतीचा. म्हणजे 2020ला पण हा GR निघाला होता, 2014ला पण निघलेला होता. परंतु ह्यांनी आता जरा अति केलं की म्हणजे ह्यांनी 2.5 लाख पगार महिना पगार असलेली पदे ह्यांनी कंत्राटी भरतीत टाकली. सरकारी नोकरीमध्ये घोटाळे होत आहेत, त्याच्यामध्ये घोडेबाजार होतोय. तर मग ह्या 2.5 लाख महिना पगार असणाऱ्या नोकरीच्या ह्याच्यामध्ये का घोडेबाजार होणार नाही? तर सरकारने सरसकट एका ओळीचा GR काढायचं काय की इथून पुढं कोणतंही शासकीय पद हे कंत्राटी पद्धतीनं भरलं जाणार नाही आणि सर्व शासकीय पदं ही केरळ सरकारप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील. बस नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पदं दिली तर MPC मार्फत जर पदं भरली तर त्याच्यामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी आहे आणि लोकसेवा आयोगाची एक विश्वासार्हता आहे. ते सगळ्या गोष्टी वेळेवर आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडतात. परंतु ह्यांना ह्या घोटाळेबाजांना किंवा ह्यांना पैसे खायला मिळत नाहीत किंवा ह्या मंत्र्यांच्या ह्या विभागाच्या सचिवांचे अधिकार कमी होतील आणि ह्यांचा हस्तक्षेप कमी होईल नोकर भरतीतला, म्हणून हे लोकसेवा आयोगाकडे देत नाहीत ही सरकारी शासकीय पदं. परंतु हे भारतामध्ये झालेलं आहे, केरळनं दिलेलं आहे ना. आपलं महाराष्ट्र तर फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानणारे पुरोगामी महाराष्ट्र आहे. आपण काय भूमिका घेतो हा संपूर्ण देश फॉलो करतो, तर आपण ही भूमिका घेणं गरजेचं आहे ना. जर तुम्हाला निष्पक्षच सगळं नोकर भरती करायची तर MPC मार्फत होऊ द्या आणि MPC ह्यासाठी तयार आहे. ते त्यांनी फक्त शासनानं भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि बरं सर्वपक्षीय नेते म्हणतात की व्हायला पाहिजेत, मग का होत का नाही? कसला जनतेचा विकास? आता सगळे सुशिक्षित आहे, सगळ्यांना माहिती कशासाठी. हे सगळं खोके सरकार, आधीचे 50 खोके होते, नंतरचे वाले 100 खोके घेऊन गेले आणि उद्या ह्याचं समीकरण बदलल्या सत्तेचं हे उद्या वापस पण येतील. हे जनतेला येड्यात काढायचं धोरण आहे. म्हणूनच आता स्वतः विद्यार्थी सर्व भेदभाव आपसातले मतभेद विसरून एकत्र येऊन या कंत्राटी भरतीच्या विरोधात रस्त्यावर उतरला आणि त्यांना झुकावं लागलं. म्हणजे त्यांनाही कळून चुकलं की आता जनताच सोयीस्फूर्त झाली आणि जनता हीच विरोधी पक्षात आहे. आता असं झालं की सरकार हे सर्व पक्षीयांचं आहे, सगळ्याच पक्षांचं सरकार आहे आणि विरोधी पक्षात फक्त जनता आहे. हीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे.